नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स शोधण्यासाठी त्यांच्या रूममध्ये चोरून घुसणाऱ्या प्रियाला आता सायली ही चांगलेच तोंडावर पाडणार आहे. ते कसं, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की साक्षी ही प्रियाला सांगते अर्जुन सायलीचं लग्न हे खरं नसून एका वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. आणि ते ऐकताच प्रियाचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. वेळ न घालवता प्रिया ही सुभेदार कुटुंबातील सर्वांसमोरच अर्जुन सायलीचं भांडं फोडते की हे दोघेही तुम्हाला फसवताय, तुमच्याशी खोटं बोलताय. कारण यांचं लग्न खरं नसून एक खोटं लग्न आहे. दोघांचं लग्न म्हणजे एक डील आहे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. परंतु सायलीने देवी आईची शपथ घेताच प्रिया ही तोंडावर पडते. कारण सायलीने कबुली दिलेली असते की तिचं अर्जुनवर खरंच मनापासून खूप प्रेम आहे आणि ते पाहून अर्जुनसुद्धा खुश होतो. पूर्णाची मात्र प्रियावर खूपच भडकते की हा काय तमाशा लावलास तू? अर्जुनने तुझ्याशी लग्न केले नाही म्हणून तू त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप करशील का? अगं, सायलीशी लग्न करण्यासाठी त्याने सर्वांशी भांडण केले होते आणि माझ्या नातवावर पूर्णपणे विश्वास आहे. तो कधीही माझ्याशी खोटं बोलणार नाही. त्यामुळे असले बिनबुडाचे आरोप तर तू करूच नकोस. आणि ज्या दिवशी मला कळेल की अर्जुन आणि सायली आम्हाला फसवताय, खोटं बोलताय, त्या दिवशी ही पूर्णाजी त्यांच्यासाठी मेली असं समज. तेव्हा ते ऐकून सायली अर्जुनला तर मोठा धक्का बसतो. प्रिया म्हणत असते, पूर्णाजी प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव, मी खोटं बोलत नाहीये. त्यावर प्रताप विचारतो, प्रिया का म्हणून आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? त्यावर प्रिया म्हणते, आत्ता सध्या तरी माझ्याकडे काहीच पुरावा नाही आहे, परंतु एक ना एक दिवस हे सत्य तुमच्यासमोर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. ते पाहून अर्जुन चिडूनच म्हणतो, प्रिया तू आमच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर केलं नाहीस ना तर खूप बरं होईल. कारण तुझा आणि आमचा काही एक संबंध नाही आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. सायली आणि माझं एकमेकांवर किती प्रेम आहे हे आम्हाला तुझ्यासमोर सिद्ध करण्याची काही एक गरज नाही आहे. मी सायली माझा श्वास आहे, माझा जीव आहे, माझं सगळं काही आहे. परंतु ते तुला नाही कळणार. म्हणून पूर्णाजी आणि अर्जुन प्रियाला लगेच सुभेदारांच्या घरातून हकलवून लावतात. तेव्हा प्रियाला खूप राग आलेला असतो आणि काहीही करून ती अर्जुन सायलीच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचं ठरवते. त्यानंतर अर्जुन खूप खुश असतो की खरंच मिस सायलीचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि म्हणूनच तो सायलीला एक सरप्राईज देण्यासाठी गिफ्ट देण्याचं ठरवतो. अश्विन हा अर्जुनला मदत करत असतो. तर इकडे सायली किचनमध्ये काम करत असते. त्याच वेळेला तिथे अश्विन येतो आणि सायलीला सांगतो की वहिनी तू तुझ्या बेडरूममध्ये जा, कारण तुझ्यासाठी खूप मोठे सरप्राईज आहे. सायली म्हणते, भाऊजी पण मला स्वयंपाक बनवायचा. अश्विन म्हणतो, वहिनी ते नंतर कर, अगोदर तू रूममध्ये जा. म्हणून अश्विन सायलीला तेथून काढून देतो. तर दुसरीकडे मूर्ख प्रिया चोरून अर्जुन सायलीच्या रूममध्ये येते. कारण तिला अर्जुन सायलीच्या विरोधात पुरावे हवे असतात, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स हवे असतात. म्हणून प्रिया कपाटात, ड्रॉवरमध्ये, सगळीकडे रूममध्ये पेपर्स शोधू लागते. तेव्हा प्रियाला कपाटामध्ये एक फाईल सापडते. तर वेळ न घालवता प्रिया लगेच ती फाईल खोलून पाहते. आणि मित्रांनो, दुर्दैवाने अर्जुन सायलीचे लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स त्याच फाईलमध्ये असतात. आणि ते पेपर्स वाचून प्रिया तर आनंदाने नाचू लागते. कारण तिला अर्जुन सायलीच्या विरोधात सर्वात मोठा पुरावा मिळालेला असतो. त्याच वेळेला सायलीसुद्धा रूममध्ये येते आणि प्रियाला समोर पाहताच सायलीला तर मोठा धक्काच बसतो. प्रिया लगेच ती फाईल पाठीमागे लपवते. सायली चिडूनच विचारत असते, प्रिया तू आमच्या रूममध्ये काय करतेस आणि तू चोरून का आलीस? तेव्हा प्रिया खुश होत म्हणत असते, वा सायली तू तर खूप चालबाज निघालीस ग. एका डीलवर अर्जुनशी लग्न केलंस, सर्वांना फसवत राहिलीस, परंतु आता माझ्याकडे पुरावा आहे. आत्ताच्या आत्ता मी पूर्णाजीला हे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स दाखवणार आणि तुझे हे खोटारडे रूप सर्वांसमोर आणणारच. मग बघ पूर्णाजी कसा तुला बाहेरचा रस्ता दाखवते ते. तेव्हा प्रियाचे ते बोलणे ऐकून सायली तर खूपच घाबरते. तिला घाम फुटलेला असतो. सायली प्रियासमोर हात जोडत म्हणते की प्लीज असं नको करूस ना.
पूर्णाजीला नाही सहन होणार, त्यांना त्रास होईल. परंतु प्रिया मात्र सायलीचं काही एक ऐकायला तयार नसते. ती लगेच बाहेर जाण्यासाठी निघते, तर सायली प्रियाला अडवत तिच्या हातातील कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स असलेली ती फाईल ओढत असते. प्रिया आणि सायली दोघींमध्येही आता खूप मोठी झटापट चालू असते आणि त्याच झटापटीत ती फाईल फाटते व त्यातील सर्व कागद आता खाली पडतात. तर इकडे खाली सर्वजण नाश्ता करत असतात आणि त्यांच्याच अंगावर त्या कागदांचा पाऊस पडतो. ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो, तर सायलीच्या पायाखालची जमीन हादरते. तेव्हा पूर्णाजी तो कागद हातात घेत म्हणत असते की ही कसली कागदपत्रे आहेत. ते पाहून प्रिया खुश होते आणि सायलीला म्हणते, अगं तू तर माझे काम आणखी सोपे केलेस, आता बघ तमाशा. म्हणून प्रिया खुश होत पळतच खाली येते. तर इकडे सायली विचार करत असते की जर पूर्णाजीने हे पेपर्स पाहिले तर खूप मोठी गडबड होईल. काहीही करून मला हे थांबवायलाच हवं. जर हे सत्य समोर आलं तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाईल आणि अर्जुन सर पूर्णाजीच्या मनातून पूर्णपणे उतरतील आणि मी हे कदापि शक्य होऊ देणार नाही. देवी आई मला वाचव, या संकटातून बाहेर काढ. म्हणून सायली ही प्रार्थना करू लागते. तर इकडे पूर्णाजी ते पेपर्स वाचण्यासाठी हातात घेतात. तर सायलीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि सायली ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पायऱ्यांवरून खाली उडी मारते. ते पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो. सर्वजण मोठ्यानेच सायलीच्या नावाने ओरडतात. त्याच वेळेला आता अर्जुन हा बाहेरून पळतच येतो आणि तो सायलीला त्याच्या दोन्हीही हातांवर पकडतो. तेव्हा ते पाहून सर्वांच्याच जीवात जीव येतो. तर सायली ही बेशुद्ध पडलेली असते. सर्वजण घाबरतात. तेव्हा कल्पना रडतच म्हणत असते की सायली बाळा, डोळे उघड, लवकरात लवकर कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. तर सायली मनात म्हणत असते, आई, पूर्णाजी मला माफ करा, कारण हे बेशुद्ध पडण्याचं मला नाटक करावं लागत आहे. कारण काहीही करून पूर्णाजी हे पेपर्स वाचता कामा नये. तेव्हा अर्जुन सायलीला बेडवर झोपवतो आणि सायलीच्या तोंडावर पाणी मारत तो सायलीला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. त्यानंतर काही वेळाने सायली ही शुद्धीवर येते. सर्वजण तिला विचारत असतात की सायली, तू ठीक तर आहेस ना, आणि अशी कशी तू अचानक पायऱ्यांवरून पडलीस. तेव्हा सायली ही सर्वांना खोटं सांगू लागते की माझा पाय घसरला त्यामुळे मी खाली पडले, मला काही समजलं नाही. तेव्हा सायली ही अर्जुनला काहीतरी इशारा करून खुणावत असते. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहून विचार करतो, मिस सायली सर्वांशी खोटं बोलून मला कसला इशारा करत आहे. नक्की काय झालं आहे, त्या मला काय सांगण्याचा प्रयत्न करत असतील, याचाच आता अर्जुन विचार करत असतो. तर सायली ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे जे काही पेपर्स असतात त्याकडे अर्जुनला इशारा करून दाखवत असते. आता हा सर्व काही प्रकार पाहून प्रिया मात्र शांत असते. तर आता मित्रांनो, पूर्णाजी ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स वाचणार का? प्रियाचा हा प्लॅन सक्सेसफुल होणार का, की सायली हा प्लॅन तिचा उधळून लावणार? ते आपण पुढील भागामध्ये पाहूयात. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.